फिफ्थ एन्व्हायरमेंटल स्टडीज, पाचवी परिसर अभ्यास. फिफ्थ चॅप्टर फॅमिली व्हॅल्यूज म्हणजे कुटुंबातील मूल्य. टुडे वी आर गोइंग टू लर्न रोल इन डिसिजन मेकिंग. रोल इन डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेण्यातील सहभाग हे आपण पाहत आहोत. रोल्स इन डिसिजन मेकिंग. In the previous video we learn about this. रोल म्हणजे भूमिका, इन म्हणजे चॅनल, डिसिजन म्हणजे निर्णय, मेकिंग म्हणजे बनवण्यात म्हणजे निर्णय घेण्यात भूमिका. आता पहा थोडेसे घेऊया. वी लिव्ह टुगेदर इन अ फॅमिली. इन आवर फॅमिली वी लिव्ह टुगेदर ऑल. वी our brothers, mothers, sisters, all will live in our family. Let us see here. See here. We live in family together. We live together. We live together in family. We live together in a family. म्हणजे आपण कुटुंबामध्ये एकत्र राहतो. वी म्हणजे लिव्ह म्हणजे राहतो, टुगेदर म्हणजे एकत्र, इन अ फॅमिली म्हणजे कुटुंबामध्ये आपण एकत्र राहतो. एव्हरी पर्सन्स हे पाहिलं आपण. एव्हरी पर्सन्स लाईक्स म्हणजे आवड. एव्हरी पर्सन्स म्हणजे प्रत्येक व्यक्तीची आवड. एव्हरी पर्सन्स लाईक म्हणजे प्रत्येक आवड. अँड डिसलाइक्स म्हणजे नावड. एव्हरी पर्सन्स म्हणजे प्रत्येक व्यक्तीची, लाईक्स म्हणजे आवड आणि डिसलाइक्स म्हणजे नावड आर डिफरंट म्हणजे वेगवेगळी असते. आता इन आवर फॅमिली our brothers and sisters our likes and dislikes are different. म्हणजे आपल्या कुटुंबातील आपल्या बहीण भावाची आवड सुद्धा वेगवेगळी असते. थॉट्स अँड ओपिनियन कॅन ऑल्सो डिफर्स. बघा थॉट्स म्हणजे विचार अँड ओपिनियन म्हणजे मत. कॅन ऑल्सो डिफरंट म्हणजेच आपले थॉट्स म्हणजे विचार, ओपिनियन म्हणजे मत, कॅन ऑल्सो डिफरंट म्हणजे वेगवेगळी असू शकतात. लक्षात का? आवर थॉट्स म्हणजे विचार अँड ओपिनियन्स मध्ये कॅन ऑल्सो डिफर इन आवर फॅमिली म्हणजे आपल्या कुटुंबातील. थॉट्स म्हणजे विचार अँड ओपिनियन म्हणजे मते. कॅन ऑल्सो डिफरंट म्हणजे वेगवेगळे असतात. आवर मदर्स थॉट्स अँड ओपिनियन आर डिफरंट फ्रॉम द थॉट्स अँड ओपिनियन्स ऑफ आवर फादर. म्हणजे आपल्या आईचे विचार मत हे आपल्या वडिलांच्या विचार आणि मतापेक्षा वेगळे असू शकतात. कॅन ऑल्सो डिफरंट इन आवर फॅमिली म्हणजे आपल्या कुटुंबामधलेच. बघा आपल्या कुटुंबामधलेच लाईक्स अँड डिसलाईक्स म्हणजे आवड निवड सुद्धा वेगवेगळे असतात. आपल्या कुटुंबामधले थॉट्स अँड ओपिनियन कॅन ऑल्सो डिफरंट इन आवर फॅमिली. वी लिव्ह इन आवर फॅमिली टुगेदर. वी लिव्ह टुगेदर इन आवर फॅमिली. आपण सगळे एकत्र असतो. बट लाईक्स अँड डिसलाईक्स आर डिफरंट. थॉट्स अँड ओपिनियन कॅन ऑल्सो डिफरंट म्हणजे विचार आणि मते सुद्धा कशी असतात वेगवेगळी असतात. आता सी अनदर पॉइंट्स. वी आवरसेल्व्स बी म्हणजे आपण. आवरसेल्व्स म्हणजे स्वतः. वी आवरसेल्व्स म्हणजे स्वतः आर डिफरंट म्हणजे आहोत. डिफरंट म्हणजे वेगळे आहोत. आपण स्वतः सुद्धा वेगळे आहोत. फ्रॉम अदर्स म्हणजे दुसऱ्यापेक्षा. फ्रॉम अदर्स म्हणजे दुसऱ्यापेक्षा आपण सुद्धा कसे आहोत वेगळे आहोत दुसऱ्यापासून. आता इथे बघा
वी आवर सेल्फ म्हणजे आपण स्वतः, वी म्हणजे आपण किंवा आम्ही, आवर सेल्फ म्हणजे स्वतः, वी आवर सेल्फ म्हणजे आपण स्वतः आर डिफरंट वेगळे असतो फ्रॉम अदर्स दुसऱ्यापेक्षा आपण स्वतः सुद्धा कसे वेगळे असतो. सी कॅन यू ऑब्झर्व युअर सेल्फ, कॅन यू ऑब्झर्व युअर सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः निरीक्षण करा. यू आर डिफरंट युअर सेल्फ फ्रॉम अदर्स, तुम्ही स्वतः सुद्धा दुसऱ्यापेक्षा कसे असतात, वेगळे असतात. आय एम डिफरंट फ्रॉम, I am different. I different ourselves. Myself. I different myself from others in our family. मी स्वतः सुद्धा दुसऱ्यापेक्षा कसा असतो, वेगळा असतो. इव्हन सो तरी सुद्धा, इव्हन सो म्हणजे तरी सुद्धा, याचा अर्थ होतो तरी सुद्धा, इव्हन सो तरी सुद्धा our thoughts and opinions, our thoughts, आवर थॉट्स म्हणजे आपले विचार, अँड ओपिनियन्स, ओपिनियन्स म्हणजे मत, ओपिनियन्स, आवर थॉट्स अँड ओपिनियन्स, आवर थॉट्स म्हणजे आपले विचार आणि ओपिनियन्स म्हणजे आपली मत. आवर थॉट्स अँड ओपिनियन कॅन मॅच, कॅन मॅच म्हणजे जुळू शकतात, कॅन मॅच जुळू शकतात. आवर थॉट्स अँड ओपिनियन म्हणजे आपले विचार आणि मत कॅन मॅच जुळू शकतात, कॅन मॅच जुळू शकतात ऑफ अदर्स, ऑफ अदर्स म्हणजे दुसऱ्याच्या विचारांच्या, कॅन मॅच दोज ऑफ आवर अदर्स. इथं काय दोज ऑफ अदर्स म्हणजे दुसऱ्याच्या विचारापेक्षा, दुसऱ्या विचाराशी आपले मत, थॉट्स आणि ओपिनियन्स म्हणजे विचार आणि मत जुळू शकतात. ऑन व्हेरियस टॉपिक्स, ऑन व्हेरियस टॉपिक्स, व्हेरियस टॉपिक्स, टॉपिक्स म्हणजे घटक, अनेक घटकावर, अनेक घटकावरील आपले विचार आणि मत कॅन मॅच म्हणजे जुळू शकतात. दोज ऑफ अदर्स, जे आपली मत आणि आपले विचार आणि मत आहे ती दुसऱ्याच्या मताशी सुद्धा आपले विचार जुळू शकतात. ऑन व्हेरियस टॉपिक्स, अनेक घटकावरची आपले विचार आणि मत दुसऱ्याच्या विचार आणि मताशी जुळू शकतात. इव्हन दो वी आर आवरसेल्व्स आर डिफरंट फ्रॉम अदर्स, जरी आपण दुसऱ्यापेक्षा वेगळे असलो तरी सुद्धा, इव्हन आवर लाइक्स अँड डिसलाइक्स आर डिफरंट फ्रॉम अदर्स, आपली आवड आणि निवड दुसऱ्यापेक्षा जरी वेगळी असली तरी our thoughts and opinion can match those of others on various topic. जरी आपण दुसऱ्यापेक्षा वेगळे असलो, जरी आपल्या आवडीनिवडी दुसऱ्यापेक्षा वेगळी असल्या तरी आपले विचार आणि आपली मत दुसऱ्याचे मताशी जुळू शकतात अनेक घटकावर. लक्ष करा का सगळ्यांच्या. वी लव्ह, वी म्हणजे आपण, वी लव्ह अँड अफेक्शन, वी लव्ह अँड अफेक्शन, अफेक्शन म्हणजे आपुलकी, लव्ह म्हणजे आपण प्रेम करतो एकमेकांवर, आई आपण मुलावर प्रेम करते म्हणजे आईवर प्रेम करतो म्हणजे प्रेम. वी लव्ह अँड अफेक्शन, वी लव्ह अँड अफेक्शन फॉर इच अदर, एकमेकाशी आपण प्रेम करतो आणि आपुलकी असते. फॉर इच अदर म्हणजे एकमेकाशी, एकमेकासाठी, फॉर इच अदर एकमेकाशी. वी लव्ह अँड अफेक्शन आपण प्रेम करतो आणि आपण आपुलकी सुद्धा आपली एकमेकाशी असते. लक्षात का. We are different from others. We ourselves are different from others. Even so, our thoughts and opinion can match those of others on various topics. अनेक घटकांवरचे आपले विचार आणि मत दुसऱ्याची कसे असतात, जुळतात. We love and affections फॉर इच अदर म्हणजे एकमेकाशी आपण काय करतो, प्रेम करतो आणि जिव्हाळा असतो, आपुलकी असते. लक्षात पुढचं. वी टेक केअर ऑफ इच अदर, वी टेक केअर म्हणजे काळजी घेतो, टेक केअर ऑफ, वी टेक केअर ऑफ इच अदर आपण एकमेकाची काळजी घेतो. आता आपल्या आई वडिलांना वी लव्ह अँड अफेक्शन्स फॉर इच अदर म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आपण एकमेकाशी प्रेम करतो आणि आपुलकी सुद्धा आपल्याला. आपली आई, आवर मदर्स लव्ह अँड अफेक्शन विथ अस, वी आल्सो लव्ह अँड अफेक्शन विथ आवर मदर्स.
म्हणजे आपण आपल्या आईसोबत प्रेम करतो, त्याची जिव्हाळा लागतो. तसंच वी टेक केअर, आपण काळजी घेतो ऑफ इच अदर, एकमेकाची काळजी. वी म्हणजे आपण, टेक टेक केअर म्हणजे काळजी घेतो, ऑफ इच अदर म्हणजे एकमेकाची काळजी घेतो. बघा, आवर मदर अँड फादर टेक केअर ऑफ आवर सिस्टर अँड ब्रदर अँड मी, म्हणजे आपली काळजी घेतात. आणि आपण सुद्धा आपल्या आईवडिलांची काळजी घेतो. वी ऑल्सो टेक केअर ऑफ आवर मदर्स अँड फादर्स. आवर फादर्स टेक केअर ऑफ आवर ग्रँडमदर्स अँड ग्रँडफादर्स. आपले आईवडील सुद्धा आजी आजोबाची काळजी घेतात. टेक केअर म्हणजे काळजी घेतात. वी टेक केअर ऑफ इच अदर्स म्हणजे एकमेकाची काळजी घेतो. अँड आर कनेक्टेड अँड आर कनेक्टेड. कनेक्टेड असतो म्हणजे त्याच्याशी बांधलेले असतो. त्याच्यात कनेक्टेड म्हणजे जोडलेले नाही, आपण बांधलेले असतो. कनेक्टेड आर म्हणजे बांधलेला असतो. अबाउट, अबाउट म्हणजे विषय. कनेक्ट अबाउट अदर पीपल्स वेलबिंग. अदर पीपल्स म्हणजे दुसऱ्या लोकांच्या, पीपल्स अदर पीपल्स वेलबिंग म्हणजे भल्यासाठी. वेलबिंग म्हणजे दुसऱ्या लोकांच्या भल्यासाठी आपण बांधलेले असतो. वेलबिंग म्हणजे भल्यासाठी, चांगल्यासाठी, दुसऱ्याच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी. आता बघा, वी टेक केअर ऑफ इच अदर, आपण एकमेकाची काळजी घेतो. आणि आर कनेक्टेड, आपण एकमेकाशी कनेक्ट झाले असतो, बांधलेले असतो, जोडलेले असतो. अबाउट अदर पीपल्स वेलबिंग म्हणजे दुसऱ्या लोकांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी. वी आर कनेक्टेड, आपण एकमेकाला जोडलेले असतो. बघा, आपले आई वडील आपल्या भल्यासाठी काय करतात, खूप कष्ट करतात. आवर मदर्स अँड आवर फादर्स आर वर्क्स फॉर आवर वेलबिंग म्हणजे आपल्या भल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी. आपले आई वडील करतात, कष्ट करतात, काम करतात. लक्षात. आता वी टॉक इच अदर. काय पुढं, वी म्हणजे आपण, टॉक टॉक म्हणजे बोलतो. वी टॉक टू इच अदर, आपण एकमेकाशी बोलतो. इच अदर, टॉक म्हणजे बोलतो. वी टॉक टू इच अदर, आपण एकमेकाशी बोलतो. बिफोर मेकिंग डिसिजन. बिफोर म्हणजे पूर्वी. बिफोर मेकिंग डिसिजन. बिफोर मेकिंग डिसिजन. बिफोर म्हणजे पूर्वी, मेकिंग म्हणजे तयार करण्यापूर्वी, घेण्यापूर्वी, डिसिजन म्हणजे निर्णय घेण्यापूर्वी आपण एकमेकाशी बोलतो. बघा, कोणताही आपल्या घरामध्ये निर्णय घेऊ द्या, आपण एकमेकाशी काय करतो, बोलतो. वी टॉक इच अदर बिफोर मेकिंग अ डिसिजन. बिफोर, बघा, वी म्हणजे आपण, टॉक म्हणजे बोलतो, टू इच अदर एकमेकाशी बोलतो. बिफोर मेकिंग डिसिजन म्हणजे निर्णय घेण्यापूर्वी आपण एकमेकाशी बोलतो. वी टॉक टू इच अदर बिफोर मेकिंग डिसिजन म्हणजे निर्णय घेण्यापूर्वी आपण एकमेकाशी बोलतो. अबाउट एनिथिंग कशाविषयी, इन द हाऊस. अबाउट एनिथिंग, अबाउट एनिथिंग कशाविषयी, इन द हाऊस. इन द हाऊस म्हणजे आपल्या घरामध्ये कशाविषयी निर्णय घेताना आपण काय करतो, एकमेकाशी बोलतो. आपले वडील सुद्धा आपल्या आईशी विचार करतात. बघा, आज आप शेतात काय करतात, व्हॉट वर्क वी आर गोइंग टू डूइंग, वी आर गोइंग टू डूइंग इन our mothers and our father also discuss, also talk to each other about working, about work in the farm. म्हणजे आपल्या शहरातील कामाविषयी आपले आईवडील काय करतात, टॉक म्हणजे बोलतात, एकमेकांशी बोलतात, विचार करतात. किंवा एखाद्याला समजा आपल्या शिक्षणाविषयी सुद्धा, फॉर अबाउट आवर एज्युकेशन, आवर फादर्स अँड मदर्स टॉक टू इच अदर अबाउट आवर एज्युकेशन, अबाउट आवर फ्युचर, ब्राईट फ्युचर म्हणजे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या शिक्षणासाठी,
आपल्या एवढी एकमेकाशी विचार करतात. दे ऑल्सो टॉक टू अस, म्हणजे आवर फादर्स अँड मदर्स ऑल्सो टॉक टू अस अबाउट आवर एज्युकेशन, अबाउट आवर ब्राईट फ्युचर्स. म्हणजे आपले आई वडील आपल्याशी काय करतात, आपल्या शिक्षणाविषयी, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याशी काय करतात, बोलतात. बिफोर मेकिंग डिसिजन, निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला काय करायचंय, कोणतं शिक्षण घ्यायचंय, म्हणजे आपण काय करतो इथे पहा, वी टॉक टू इच अदर बिफोर मेकिंग डिसिजन अबाउट एनिथिंग इन द हाऊस. घरातील कोणत्याही गोष्टीविषयी, अबाउट एनिथिंग म्हणजे कोणत्याही गोष्टीविषयी, इन द हाऊस घरातील कोणत्याही गोष्टीविषयी निर्णय घेण्यापूर्वी आपण एकमेकाशी बोलतो. लक्षात आलं? आपण एकमेकाशी बोलतो. चला आता पुढे बोलूया. वी कन्सल्ट इच अदर. बघा, वी म्हणजे आपण, कन्सल्ट, कन्सल्ट म्हणजे सल्ला मसलत करतो. कन्सल्ट, वी कन्सल्ट, कन्सल्टला काय म्हणतो आपण, सल्ला मसलत, चिंतन करतो. वी कन्सल्ट इच अदर, वी कन्सल्ट इच अदर, एकमेकाशी आपण विचार विनिमय करतो, सल्ला मसलत करतो. कन्सल्ट म्हणजे विचार विनिमय, सल्ला मसलत करतो. इच अदर म्हणजे एकमेकाशी. वी कन्सल्ट इच अदर, आपण एकमेकाशी सल्ला मसलत करतो, विचार विनिमय करतो. अँड मेक डिसिजन, आणि मग निर्णय, मेक म्हणजे करतो, डिसिजन, डिसिजन म्हणजे निर्णय, अँड मेक डिसिजन, आणि काय करतो, निर्णय घेतो. दॅट एव्हरीवन ॲग्री विथ, दॅट की एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण, एव्हरीवन, एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण, ॲग्री विथ, ॲग्री म्हणजे सहमत, विथ म्हणजे त्या निर्णयाबाबतीत, ॲग्री म्हणजे सहमत, ॲग्री म्हणजे सहमत. आता बघा, बिफोर मेकिंग डिसिजन, बिफोर मेकिंग डिसिजन म्हणजे निर्णय घेण्यापूर्वी, अबाउट एनिथिंग इन द हाऊस घरातील कोणत्याही बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी, वी टॉक टू इच अदर, आपण एकमेकाशी काय करतो, बोलतो. वी कन्सल्ट इच अदर, आपण एकमेकाशी सल्ला मसलत करतोय, विचार विनिमय करतो. आणि मेक डिसिजन, निर्णय घेतो. दॅट एव्हरीवन ॲग्री विथ, की प्रत्येक जण त्याच्याशी सहमत असतो असा आपण निर्णय घेतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, रोल इन डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेण्यात सहभाग. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण एकमेकाशी बोलतो, एकमेकाशी सल्ला मसलत करतो, आणि मग आपण काय करतो, निर्णय घेतो, की तो निर्णय सगळ्यांशी कसा असतो, ॲग्री असतो, सगळ्यांशी सहमत असतो. बघा, हाऊ वी मेकिंग, हाऊ वी मेड अ डिसिजन, हाऊ वी मेक अ डिसिजन, आपण निर्णय कसा घेतो. वी टॉक टू इच अदर इन आवर फॅमिली अबाउट एनिथिंग, कशाविषयीही कोणत्याही बाबतीत आपण आपल्या घरातील लोकांशी बोलतो. वी कन्सल्ट इच अदर, आपण एकमेकाशी विचार विनिमय करतो, सल्ला मसलत करतो, आणि मेक डिसिजन, मग निर्णय घेतो. दॅट इज ॲग्री विथ एव्हरीवन, आणि त्या निर्णयाशी प्रत्येक जण कसा असतो, सहमत असतो. पप्पाने निर्णय घेतला, आपला सांगितला, चल तुला इंजिनिअरिंग करायचं, तुला डॉक्टर व्हायचंय, असं सांगते का, ते विचारतात का तुझी आवड आहे का, तुझी त्याला तुला आवडतंय का, तुला झेपतंय का, तू अभ्यास करतो का, तुम्हाला विचारल्याशिवाय ते कोणताही निर्णय घेणार नाही. इन दिस वे, इन दिस वे म्हणजे अशा प्रकारे, इन धिस वे, इन धिस वे म्हणजे अशा प्रकारे, इन धिस वे अशा प्रकारे, वी पार्ट, पार्ट म्हणजे भाग, वी आर पार्ट, वी आर पार्ट, आपण एक भाग असतो, ऑफ अ डिसिजन मेकिंग, ऑफ द डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय, डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेण्यामध्ये, डिसिजन मेकिंग इन द फॅमिली म्हणजे कुटुंबामध्ये निर्णय घेण्यामध्ये आपला अशा प्रकारचा भाग असतो. लक्षात,
इन दिस वे, अशा प्रकारे वी आर पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग इन द फॅमिली, म्हणजे कुटुंबातील निर्णय घेण्यात अशा प्रकारे आपण सहभागी असतो. लक्षात राखा. आता कसा सहभागी असतो? हाऊ वी पार्ट, हाऊ वी पार्ट, हाऊ वी आर, हाऊ आर वी पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग इन द फॅमिली. आपण कुटुंबामध्ये निर्णय घेण्यामध्ये कसे सहभागी होतो? तर बघा त्याचं उत्तर काय आहे? वी टॉक टू इच अदर बिफोर मेकिंग डिसिजन. वी टॉक अबाउट एनिथिंग इन द हाऊस. म्हणजे वी टॉक टू इच अदर बिफोर मेकिंग डिसिजन अबाउट एनिथिंग इन द हाऊस, म्हणजे घरामध्ये कोणताही निर्णय घेण्याविषयी आपण एकमेकाशी टॉक म्हणजे बोलतो. वी कन्सल्ट इच अदर, एकमेकाशी सल्ला मसल करतो, विचार विनिमय करतो. अँड मेक डिसिजन, आणि निर्णय घेतो. दॅट एव्हरीवन ॲग्री विथ, की जे प्रत्येक सहभागी असतात, काय सहमत असतात. इन दिस वे वी आर अ पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग इन द फॅमिली. अशा प्रकारे, इन दिस वे म्हणजे अशा प्रकारे, वी आर पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग इन द फॅमिली, म्हणजे कुटुंबातील निर्णय घेण्यामध्ये अशा प्रकारे आपण सहभागी असतो. लक्षात का? चला पुढचा भाग थोडासा घेऊया. आता बघा, व्हॉट हॅपन्स. व्हॉट म्हणजे काय? हॅपन्स म्हणजे घडतं. व्हॉट हॅपन्स, व्हॉट हॅपन्स म्हणजे काय घडतं. व्हेन, व्हेन म्हणजे जेव्हा. एव्हरीवन, व्हॉट हॅपन्स व्हेन एव्हरीवन हॅज रोल, प्रत्येकाचा रोल असतो. हॅज अ रोल, प्रत्येकाची भूमिका असते. इन डिसिजन मेकिंग, इन डिसिजन मेकिंग. आता व्हॉट हॅपन्स, काय घडतं. व्हॉट हॅपन्स म्हणजे काय घडतं. व्हॉट हॅपन्स म्हणजे काय घडतं. व्हेन एव्हरीवन, जेव्हा एव्हरीवन हॅज अ रोल, जेव्हा प्रत्येकाची भूमिका असते. इन अ डिसिजन मेकिंग, डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेण्यामध्ये जेव्हा प्रत्येकाची भूमिका असते, तेव्हा काय होतं, काय घडतं ते पाहूया आपण. फर्स्ट पॉइंट, इच पर्सन्स म्हणजे प्रत्येक व्यक्तीला. इच पर्सन्स म्हणजे प्रत्येक व्यक्तीला. गेट्स म्हणजे मिळते. द अपॉर्च्युनिटी, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. अपॉर्च्युनिटी, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. तुमच्यापर्यंत करायचा अपॉर्च्युनिटी. आता बघा, इच पर्सन्स गेट द अपॉर्च्युनिटी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला संधी मिळते. टू से, टू से म्हणजे सांगायला. टू से म्हणजे सांगायला. व्हॉट दे थिंक, ते काय विचार करतात. व्हॉट दे थिंक, थिंक म्हणजे ते काय विचार करतात. ईच पर्सन्स गेट्स द अपॉर्च्युनिटी टू से व्हॉट दे थिंक, म्हणजे ते काय विचार करतात हे सांगायला प्रत्येकाला काय संधी मिळते. केव्हा? व्हॉट हॅपन्स व्हेन एव्हरीबडी हॅज अ रोल इन डिसिजन मेकिंग, म्हणजे निर्णय घेण्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असल्यावर काय घडते. म्हणजे आता निर्णय घेण्यामध्ये डिसिजन मेकिंग मध्ये प्रत्येकाचा सहभाग असल्यावर काय होतं. इच पर्सन्स गेट द अपॉर्च्युनिटी टू से व्हॉट दे थिंक, म्हणजे आता मी काय विचार करतो ते मला सांगायला संधी मिळते. व्हॉट आय थिंक्स, व्हॉट आय थिंक्स आय कॅन गेट अ अपॉर्च्युनिटी टू से, म्हणजे मला काय, मी काय विचार करतो त्या निर्णयाबाबतीत ते मला सांगण्याची संधी मिळते. व्हॉट यू आर थिंकिंग यू गेट ऑपॉर्च्युनिटी टू से, मला का, मी काय विचार करते काळाच्या बाबतीत ते तुम्हाला सांगायची काय मिळते, संधी मिळते. इच पर्सन्स म्हणजे प्रत्येक व्यक्ती गेट्स ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी मिळते. टू से म्हणजे सांगायला. व्हॉट दे थिंक म्हणजे ते काय विचार करतात एखाद्या निर्णय बाबतीत ते सांगायला त्यांना काय मिळते, संधी मिळते. बघा, बाय अस्किंग, अस्किंग म्हणजे विचारू.
अस्किंग म्हणजे विचारणे, अस्क म्हणजे विचारणे, से म्हणजे सांगणे म्हणणे. बाय अस्किंग म्हणजे विचारून. एव्हरीवन्स, एव्हरीवन्स म्हणजे प्रत्येकाचं, एव्हरीवन्स म्हणजे प्रत्येकाचं. ओपिनियन, ओपिनियन म्हणजे मत, ओपिनियन म्हणजे बाय अस्किंग एव्हरीवन्स ओपिनियन, प्रत्येकाचं मत विचारून. बघा, एव्हरीवन्स ओपिनियन म्हणजे प्रत्येकाचं मत विचारून. द सब्जेक्ट, द सब्जेक्ट म्हणजे विषय, द सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे विषय. द सब्जेक्ट इज, इज ट्रुली, ट्रुली म्हणजे पूर्ण, इज ट्रुली, द सब्जेक्ट इज ट्रुली, ट्रुली पूर्णपणे डिस्कस्ड, डिस्कस्ड म्हणजे चर्चा केली जाते, डिस्कस्ड म्हणजे चर्चा केली जाते. फ्रॉम एव्हरी आस्पेक्ट, फ्रॉम एव्हरी आस्पेक्ट म्हणजे प्रत्येक घटकाच्या बाबतीत एखाद्या विषयाची चर्चा केली जाते. बाय आस्किंग एव्हरीवन्स ओपिनियन म्हणजे प्रत्येकाचं मत विचारून. द सब्जेक्ट म्हणजे विषय इज ट्रुली डिस्कस्ड पूर्णपणे चर्चा केली जाते. फ्रॉम एव्हरी आस्पेक्ट म्हणजे प्रत्येक घटकाचा, प्रत्येक बाबतीत विचार करून काय ह्या विषयावर पूर्णपणे चर्चा केली जाते. कधी? आस्किंग एव्हरीवन्स ओपिनियन, प्रत्येकाचं मत विचारून, जाणून घेऊन, प्रत्येकाचं मत विचारून त्या विषयाचं पूर्णपणे डिस्कस केलं जातं, म्हणजे चर्चा केली जाते. फ्रॉम एव्हरी आस्पेक्ट ऑफ द सब्जेक्ट म्हणजे विषयाच्या प्रत्येक घटकावर चर्चा केली जाते. कारण आस्किंग एव्हरीवन्स ओपिनियन म्हणजे प्रत्येकाचं मत जाणून घेऊन, प्रत्येकाचं मत विचारून त्या विषयाच्या प्रत्येक घटकावर काय केलं जाते? डिस्कस म्हणजे चर्चा केली जाते. आता बघा, बी, बी म्हणजे आपल्याला फील, फील म्हणजे बरं वाटतं. फील लाईक मोर इम्पॉर्टंट, वी फील म्हणजे आपल्याला वाटतं, लाईक अ मोर इम्पॉर्टंट, मोर म्हणजे खूप, इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा, मोर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ फॅमिली, पार्ट ऑफ द जेव्हा आपले आई वडील आपल्या एखाद्या बाबतीत विचारतात हे कसं करावं, त्यावेळेस आपल्याला बरं वाटतं, आनंद वाटतं. अरे आपले आई पण आपल्याला मानतात, म्हणजे आपल्याला काहीतरी समजतंय आणि आपल्याला कसं चांगलं वाटतं. अरे मी कुटुंबाचा भाग आहे, मी ह्या कुटुंबाचा भाग आहे. तसंच आहे बघा, वी फील लाईक अ मोर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ, आपल्याला कुटुंबाचा, पार्ट ऑफ फॅमिली कुटुंबाचा, मोर इम्पॉर्टंट पार्ट, मोर इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे खूप महत्वाचा भाग ऑफ फॅमिली, आपल्याला खूप महत्वाचा भाग, आपण कुटुंबाचा खूप महत्वाचा भाग आहोत असं आपल्याला वाटतं. When we see that our opinion is valued, जेव्हा आपण पाहतो की आपल्या मताला किंमत असते. फेन, फेन म्हणजे जेव्हा, we see, we see म्हणजे आपण पाहतो, that, that म्हणजे की our opinion is valued, our ओपिनियन, ओपिनियन म्हणजे मत, आवर ओपिनियन म्हणजे आपल्या मताला, इज व्हॅल्यूड आपल्या मताला किंमत दिली जाते. व्हॅल्यूड म्हणजे किंमत दिली जाते. आता आपण एखादं मत सांगतो, आपण एखादं ओपिनियन सांगतो, बाबा हे नाही असं करा, पप्पा आई हे असं नाही असं कर. आपण ज्यावेळेस आपल्या आई वडिलांना सांगतो, ज्यावेळेस ते आपण मानतात, त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण या कुटुंबाचा महत्वाचा भाग आहोत. तसंच आहे. When we see that, जेव्हा आपण पाहतो आवर ओपिनियन इज व्हॅल्यूड, जेव्हा आपल्या मताला किंमत मिळते. आवर ओपिनियन म्हणजे आपल्या मताला, इज व्हॅल्यूड म्हणजे किंमत मिळते. वी फील लाईक मोर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ फॅमिली, म्हणजे आपण कुटुंबाचा खूप महत्वाचा भाग आहोत असं आपल्याला वाटतं. जेव्हा वी सी दॅट आवर ओपिनियन इज व्हॅल्यूड, म्हणजे जेव्हा आपलं मत विचारात घेतात, आपल्या मतानुसार आपल्या आईवडील वागतात, तेव्हा आपल्याला काय वाटतं? वी आर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर फॅमिली. When we see that our opinion is valued, जेव्हा आपल्या मताला किंमत असते, किंमत देतात, आपल्या मताप्रमाणे वागतात, त्यासाठी की आपण काय, आपण काय कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहोत. वी आर अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर फॅमिली. When we see that our opinion is valued. So in this way we are discuss today our role in a decision, म्हणजे आपण निर्णय घेण्यामध्ये आपला सहभाग.
आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा घटक घेऊ या. चालतंय?